नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज जो आपला भाग बघायचा आहे, नवीन चॅप्टर, नवीन टॉपिक आपण सुरू करतोय, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तिसरा चॅप्टर आपला कंप्लीट झालेले आहेत. अतिशय महत्त्वाचे असे चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत, पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. सो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जे आहे, पर्यावरणीय व्यवस्थापन, तो बघायचा आहे. 25% सिलेबस कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल थिंक द आन्सर क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित वाचले तर तुमच्या लक्षात येईल. 9वीमध्ये आपण हे इन डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. आता आपल्याला इकोसिस्टीम अ रिव्ह्यू हे पाहायचं आहे. बघा, थिंक डिस्कस हे भाग बरेचसे कमी झालेले आहेत तुमच्या पुस्तकातून. मग बघा, इकोसिस्टीम अ रिव्ह्यू मी सांगत आहे, तिथे तिथे टीका करून घेतल्या तरीसुद्धा चालेल. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू, परिसंस्था बघायची आहे आपल्याला. हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, जसं की परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. त्याचबरोबर अजून पुढे ज्या कन्सेप्ट येणार आहेत, ट्रॉफिक लेवल्स, फूड चेन, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही 9वीतच पाहिलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन आता थोडं पाहायचं आहे आपल्याला. बघा, इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इकोसिस्टीम ही तयार होते बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरने, जैविक आणि अजैविक घटकाने, आणि त्यांच्यामध्ये जी आंतरप्रक्रिया होते, इंटरॅक्शन होतं त्याने. ठीक आहे. मग बघा, ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. इकोसिस्टीममधला प्रत्येक फॅक्टर हा इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. प्रोड्युसर लाईक प्लांट आर इम्पॉर्टंट. प्रोड्युसर कोण असणार आहे? प्लांट्स असणार आहेत, आणि ते इम्पॉर्टंट आहेत. हर्बिओरस लाईक डिअर, गोट्स, शीप, कॅटल, हॉर्स, कॅमल्स फीडिंग अपॉन प्रोड्युसर आर अल्सो इम्पॉर्टंट. आता हे जे सांगितले आहेत, हर्बिओरस म्हणजे शाकाहारी प्राणी जे फीड करतात वनस्पतींवर, एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रिडेटर्स लाईक लायन अँड टायगर अल्सो विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ द हर्बिओरस आर अल्सो इक्वली इम्पॉर्टंट. बघा, प्रिडेटर म्हणजे जे ह्या हर्बिओरस प्राण्यांचं भक्षण करत आहेत असे. ठीक आहे. मग जे त्यामध्ये कोण येणार? लायन, टायगर, हे या हर्बिओरस प्राण्यांना खात आहेत, आणि यांचं ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये, कोणाचं? हर्बिओरस ॲनिमलचं, म्हणून लायन आणि टायगर काम करत आहेत. त्याच्यामुळे ते इक्वली इम्पॉर्टंट आहेत. अ क्वेश्चन मे अरायझेस इन युअर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन द नेचर्स ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द फिल्दी प्लेस, टर्माइट्स, इन्सेक्ट प्रेझेंट इन डंक आर रिअली useful. However, the organism are also important through they are dirty. म्हणजे अतिशय डर्टी प्लेसमध्ये जे आढळतात ते ऑर्गॅनिझम जे असतात, जीवाणू, कीटक, किडे जे असतात, ते इम्पॉर्टंट आहेत का? असा आपल्याला प्रश्न भरपूर वेळा पडतो. इज दिस रिस्पॉन्सिबल फॉर द एनी वर्क इन आवर इन्व्हायरमेंट? सो बघा, याचं आन्सर असं असणार आहे, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग इन्व्हायरमेंट. बघा, ते सफाई कामगार म्हणून काम करत असतात, असं लक्षात ठेवायचं. क्लिनिंग द इन्व्हायरमेंट. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू धिस फॅक्टर प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शूड केअर फॉर धिस फॅक्टर. म्हणजे आपल्या सभोवताली जे जे काही आढळत आहे त्यांचा प्रेझेंट आपल्या अस्तित्व राखण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या एक्झिस्टन्ससाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बघा, मग आता कॅन यू रिकॉल भाग काढून टाकलेला आहे, पण तरीसुद्धा लक्षात ठेवायचं, तुम्ही ह्या 2 प्रश्नांचे आन्सर मला लिहून पाठवायचे आहेत. अगदी 2 वाक्यात त्याचे आन्सर आहेत. विच इज द डिफरंट ट्रॉफिक लेवल इन फूड चेन, व्हॉट इज एनर्जी पिरामिड, लेट्स थिंक, कम्प्लीट द चार्ट भाग काढून टाकलेला आहे. छोटासा एक मुद्दामध्ये आहे, तो आपण बघायचा आहे इथे. बघा, कोणता मुद्दा आहे मग? Paddy is a cultivated on the large scale in the various states in the South India. Paddy fields are frequently attacked by grasshopper. Similarly, frogs are also present in the large number in the mud of the paddy fields. So feed upon grasshopper, and snakes are also present in there to feed upon their favorite food, frogs. बघा, ह्याचं थोडक्यात आन्सर असा आहे की भाताचं पीक जे आहे हे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मग त्या भाताच्या शेतीमध्ये किंवा त्या फील्डमध्ये काय होतं? फ्रिक्वेंटली ग्रासहोपर, नाकतोडे जे असतात ते भरपूर प्रमाणात येतात. मग काय होतं की फ्रॉगची जी संख्या आहे ती वाढते, का तर ते ग्रासहोपरची शिकार करतात. मग आता तिथं फ्रॉगची संख्या, बेडकांची संख्या वाढली तर तिथे
डेफिनेटली तिथे जे स्नेक्स आहेत, सापांची संख्या आहे ती वाढणार आहे. मग तुम्हाला आता 3 क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की याचा अर्थ काय आहे. दक्षिण भारतामध्ये भाताची शेती मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये नागतोड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. ग्रासहोपरमध्ये नागतोड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे तेथे काय होत आहे की बेडकांचं प्रमाण वाढलेलं आहे. ते त्यांना खात आहेत ग्रासहोपर्सना, आणि स्नेक जे आहेत ते बेडकांना खात आहेत, म्हणजे तिथे त्या स्नेकचीही प्रमाण वाढलं. मग आता 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. कोणते 3 क्वेश्चन्स आहेत? व्हॉट विल द इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप्स? बघा, इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन ऑल ऑफ सडन, जर बेडकांचं प्रमाण अचानक कमी झालं तर व्हॉट विल इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप्स, भाताच्या पिकावर त्याचं काय परिणाम होईल? नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन ऑन विच विल इन्क्रीज, कोणत्या कन्झ्युमर्सचं प्रमाण कमी होईल आणि कोणत्या कन्झ्युमरचं प्रमाण वाढेल. ठीक आहे. व्हॉट विल, आता इथे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, विचार करायचा आहे ग्रासहोपरचं प्रमाण वाढणार कमी होणार की स्नेकचं प्रमाण वाढणार कमी होणार. व्हॉट विल द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टीम, आणि या सगळ्याचा परिसंस्थेवर इकोसिस्टीमवर ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे. ठीक आहे. कॅन यू टेल, आता ह्या 3 प्रश्नांची उत्तर आणि वरच्या 2 प्रश्नांची उत्तर मला लिहून पाठवायचे आहेत माझ्या नंबरवर. आता व्हॉट इज द इन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज इन्क्लुडिंग इन द इन्व्हायरमेंट, ह्याचं उत्तरच आपल्याला खाली त्यांनी दिलेलं आहे. बघा, हेच आपण आता एक छोटासा भाग बघायचा आहे. व्हॉट इज इन्व्हायरमेंट आणि व्हॉट इज इन्क्लुडेड इन इन्व्हायरमेंट, रिलेशनशिप बिटवीन अँड इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, हा मुद्दा आहे. याच्यामध्ये आपण हे पाहणार आहे 2 प्रश्न. इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट, इन्व्हायरमेंट ही एक अतिशय ब्रॉड कन्सेप्ट आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड द इन्व्हायरमेंट. इथे आपल्याला इन्व्हायरमेंटची डेफिनेशन समजली, लिहून घ्या. बघा, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, भौतिक, रासायनिक आणि जैविक असे फॅक्टर घटक असणार आहेत. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर, सजीवांवर इफेक्ट करत आहेत इन एनी पॉसिबल वे कलेक्टिव्हली, त्यांच्या पद्धतीने ते इफेक्ट करत आहेत आणि त्याला आपण इन्व्हायरमेंट असं म्हणतोय, त्या घटकांना. इन शॉर्ट, इन्व्हायरमेंट इज अ कंडिशन इन आवर सराउंडिंग. थोडक्यात सांगायचं झालं, इन्व्हायरमेंट ही इज अ कंडिशन आहे आपल्या भोवतालची. इट इन्क्लूड मेनी बायोटिक अँड अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर. त्याच्यामध्ये जैविक, अजैविक, नैसर्गिक, मानवनिर्मित असे घटक आहेत. देअर आर 2 मेन टाईप ऑफ इन्व्हायरमेंट, वन इज अ नॅचरल इन्व्हायरमेंट अँड अदर इज द आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. आता पहिलं जे आहे ते नॅचरल, नैसर्गिक पर्यावरण आहे, आणि दुसरं जे आहे मानवनिर्मित, आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता बघा, नॅचरल इन्व्हायरमेंट कन्सिस्ट, आता नॅचरल इन्व्हायरमेंट काय कन्सिस्ट करते आणि मानवनिर्मित जे आहे आर्टिफिशियल त्याच्यावर काय इफेक्ट होतोय हा आपल्याला बघायचा आहे. नॅचरल इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲटसेट्रा. बघा, सगळ्यांना माहिती आहे की नैसर्गिक इन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी निसर्गात आढळतात त्या येतात. त्याच्यामध्ये एअर असणार, वॉटर असणार, ॲटमॉस्फिअर असणार, लँड असणार, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत इंटरॅक्शन घडत असतं. देअर इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट, त्याचं जे इंटरॅक्शन आहे ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल इन्व्हायरमेंट डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. आता आपण म्हणू की आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट जे असणार आणि नॅचरल इन्व्हायरमेंट असणार त्याचा एकमेकांशी कसा संबंध, तर आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट हे डिरेक्टली म्हणा किंवा इनडिरेक्टली म्हणा हे नॅचरल इन्व्हायरमेंटवर अफेक्ट करत असतं. ठीक आहे. मग बेसिकली इन्व्हायरमेंट कन्सिस्ट 2 बेसिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. यावरून आपल्याला असं समजलं की बेसिकली इन्व्हायरमेंट 2 फॅक्टर कन्सिस्ट करतो, बायोटिक एक आहे आणि अबायोटिक एक आहे. द सायन्स दॅट डील विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ इन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोलॉजी. बघा, इकोलॉजी ही एक कन्सेप्ट आहे, म्हणजेच काय असणार आहे की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन घडतं आणि त्या इंटरॅक्शनचा, त्या परस्पर संबंधाचा, आंतरप्रक्रियेचा जो अभ्यास केला जातो त्या
अभ्यासाला इकोलॉजी असं म्हटलं जातं. आणि बेसिक फंक्शनल युनिट इज यूज्ड टू इकॉलॉजी. इकॉलॉजीसाठी जे बेसिक फंक्शनल युनिट आहे ते इकोसिस्टीम परिसंस्था हे आहे. ठीक आहे. परिस्थितिकी, इकोलॉजी म्हणजे जे परिस्थितिकी हा एक भाग आहे आणि याचं जे फंक्शनल युनिट आहे ते इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे. इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. आता इन्व्हायरमेंटमध्ये एकच इकोसिस्टीम आहे, एकच परिसंस्था आहे असं नाही, हे आपण 9वीतच पाहिलं होतं. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस. आपण पहिल्या 9वीच्या क्लासमध्ये हे पाहिलं होतं. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम वेअर ॲज द अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. एक स्मॉल पॉन्ड ही एक इकोसिस्टीम आहे, पण आपली जी अर्थ आहे ही सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे. इन ब्रीफ, बायोटिक अँड अ बायोटिक फॅक्टर ऑक्युपाईंग अ डेफिनेशन geographically area and their interaction collectively constitute the ecosystem. बघा, आता ब्रीफमध्ये जाऊन डिटेलमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर असणार आहेत. हे ऑक्युपाय करणार आहेत कोणता एरिया, भौगोलिक एरिया जो असणार आहे, जॉग्राफिकल एरिया, आणि त्यांच्यामध्ये जे आंतरप्रक्रिया होतात, इंटरॅक्शन होतात ते. ठीक आहे. बघा, आता कॅन यू रिकॉल हा एक भाग आणि त्याचबरोबर हा जो भाग आहे हे काढून टाकलेला आहे, पण हा आपण एक छोटासा भाग बघणार आहे कारण ह्यातून तुम्हाला शिकायला भरपूर मिळणार आहे. ह्युमन एक्झिस्टंट इज अ टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टंट ऑफ नेचर. बघा, आपलं जे अस्तित्व आहे मानवाचं हे नेचरच्या, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय काहीही नाही. निसर्गाचं अस्तित्व नसेल तर आपलं अस्तित्व शून्य असणार आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग इज टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. म्हणून आपलं हे पहिलं कर्तव्य आहे की आपण या निसर्गाला जपलं पाहिजे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन अँड नॉट ॲज अँड द अँसेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँसेस्टर. बघा, हे आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे आपल्या डोक्यात की हे अर्थ प्लॅनेट जे आहे, ही जी पृथ्वी आहे, ही आपल्या फ्युचर जनरेशनकडून, पुढच्या पिढीकडून आपल्याला ही आपल्याला उसनदारीने मिळालेली आहे, उसनी मिळालेली आहे. आपण डोक्यात घेऊन काय चालत आहे, इट इज अ अँसेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँसेस्टर. म्हणजे आपल्या पूर्वजांकडून ही आपल्याला वारसा हक्काने मिळाली आहे, पण असं नाही आहे, ही आपल्या पूर्वजांकडून आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही आहे, तर ही आपल्या नेक्स्ट जनरेशनकडून, पुढच्या पिढीकडून उसनदार पद्धतीने मिळालेली आहे, उसनी मिळालेली आहे. Hence, we should not forget to conserve it for ourselves and not our future generation. म्हणून आपण तिला कन्झर्व केलं पाहिजे, तिची सुरक्षितता केली पाहिजे आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या जनरेशनसाठी. ओके. आता इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये जे भाग आहेत, हे जे भाग आहेत बेसिक, ऑब्झर्व अँड फील, इन्फॉर्मेशन, कॅन यू टेल, हे भाग पूर्णपणे काढून टाकलेले आहेत. ह्या 3 ओळीचा भाग एक आपण बघणार आहे. व्हेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ इन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द इन्व्हायरमेंट, इट क्रिएट इम्बॅलन्स बिटवीन व्हॅरियस फॅक्टर ऑफ द इन्व्हायरमेंट अँड अल्टिमेटली अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर. बघा, सिम्पली आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या वेळेला काही नॅचरल फॅक्टर इन्व्हायरमेंटमधले आणि त्याचसोबत काही आर्टिफिशियल मानवनिर्मित फॅक्टर हार्म होणार आहेत, त्यांना इजा पोचणार आहेत, ते इम्बॅलन्स क्रिएट करणार आहे, असंतुलन निर्माण करणार आहेत. कोणामध्ये? ह्या वातावरणामध्ये आणि या वातावरणामध्ये असणाऱ्या जैविक घटकांमध्ये. ठीक आहे. हा तक्तासुद्धा ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन काढून टाकलेला आहे. आता एवढाच एक छोटासा भाग बघायचा आहे आणि नेक्स्ट भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हॅव बीन अरायझन ड्यू टू द अफेक्ट ऑफ व्हॅरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर ऑन द अर्थ. बघा, सध्याच्या काळामध्ये काही पर्यावरणीय प्रॉब्लेम्स म्हणजे पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. कशामुळे? तर काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित अशा घटकांमुळे. मग बघा, इन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर, आणि इन्व्हायरमेंटल पोल्युशन हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचं कारण आहे, रिझन आहे, त्याच्यामध्ये मेन फॅक्टर आहे. जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. काय होते पोल्युशनसाठी? कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर एखाद्या गोष्टीचं कंटॅमिनेशन होते, मटेरियलचं कंटॅमिनेशन होते, त्याला आपण पोल्युशन असं म्हणतोय. सिम्पल डेफिनेशन. आता आपल्याला मेन डेफिनेशन बघायची आहे. अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस इन द सराउंडिंग इन्व्हायरमेंट ड्यू टू द नॅचरल इव्हेंट ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड द इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. बघा, काय सांगितलेलं आहे? अननेसेसरी, काहीही गरज नसताना, आणि अनएक्सेप्टेबल चेंजेस म्हणजे पर्यावरणाला मान्य नसणारे असे चेंजेस घडून
दिसून येत आहेत. कशामध्ये? सराउंडिंग, आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये. ड्यू टू, कशामुळे? तर नॅचरल इव्हेंट और ह्युमन ॲक्टिव्हिटीज. काही नॅचरल इव्हेंट्स घडत आहेत, नैसर्गिक गोष्टी घडत आहेत, तर काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज, मानवनिर्मित गोष्टी घडत आहेत, ज्याच्यामुळे त्याला आपण इन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतोय. बघा, ही एवढी गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. डेफिनेशन लिहून घ्या इन्व्हायरमेंटल पोल्युशनची. दॅट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग थिंग्स इज इन्व्हायरमेंटल पोल्युशन. याचाच अर्थ, जी आपण डेफिनेशन बघितली, याचा सिंपल अर्थ काय आहे? डायरेक्ट अँड इनडायरेक्ट चेंजेस, सरळ मार्गाने चेंजेस होत आहेत किंवा इनडायरेक्टली होत आहेत. हे चेंजेस असणार आहेत. कोणाचे? फिजिकल असतील, भौतिक असतील, रासायनिक असतील किंवा जैविक असतील. कोणामध्ये हे प्रॉपर्टीज असणार आहेत? कोणामध्ये असणार आहेत पण हे चेंजेस? एअर, वॉटर, सॉइल, हवा, पाणी, माती यांच्यामध्ये जे घडून येणार आहेत हे चेंजेस, म्हणजे हवा, पाणी, माती, सॉइल यांच्यामध्ये डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली भौतिक, रासायनिक, जैविक बदल घडून येणार आहेत. ते हार्मफुल असणार आहेत. ठीक आहे. कोणासाठी? ह्युमन आणि अदर लिव्हिंग बीइंग्ससाठी, म्हणजे आपल्यासाठी आणि ह्युमन्स म्हणजे आपल्यासाठी आणि जे दुसरी जीव राहत आहेत या पृथ्वीवर त्यांच्यासाठी. हेच म्हणजे इन्व्हायरमेंटल पोल्युशन असणार आहे. हेच वातावरणीय प्रदूषण असणार आहेत. व्हॅरियस रिझन लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इनडिस्क्रिमिनेटेड यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन. आता पॉप्युलर एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या वाढ होत आहे, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरण होत आहे, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल यूज म्हणजे आपण कोणताही विचार न करता नॅचरल रिसोर्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतोय. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय? तर झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होतीये. आणि अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे कोणताही विचार न करता कोठेही नागरीकरण सुरू झालेलं आहे. ठीक आहे. मला जेवढं क्लिअरली तुम्हाला सांगता येईल, सोप्या पद्धतीनं सांगता येईल, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये जर कोणालाही काही शंका असेल मला नक्की विचारा. वर जे प्रश्न सांगितलेत ते लिहून मला उत्तर त्याची सर्वांनी पाठवून द्या. आणि त्याचबरोबर राहिलेला पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.